तर विद्यार्थी मैत्रिणींनो नमस्कार. मागच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण खूप काही विषयांवर चर्चा करू शकलो नव्हतो. पहिला ऑनलाईन व्हिडिओ होता असल्याकारणाने आज आपण अर्थशास्त्राच्या क्षमता विधाने पेज क्रमांक 7वर जी क्षमता विधाने दिलेली आहे त्यामध्ये एक मुद्दा दिलेला आहे ज्याच्यावर मी टीक केलेली आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, त्याचा तक्ता व आकृतीच्या सहाय्याने स्पष्टीकरण यावर या क्षमता विधान मुद्द्यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आता घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत म्हणजे काय आहे की प्रत्येक वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची शक्ती, सामर्थ्य आणि क्षमता ही असते. आता प्रत्येक ग्राहकाला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता उपयोगिता असलेल्या वस्तूची मागणी त्याला करावी लागते. कोणत्याही व्यक्तीला गरज पूर्ण करताना तो अशाच वस्तूची मागणी करेल की ज्या वस्तूच्या अंगी त्याची गरज पूर्ण करण्याची शक्ती असेल. सुरुवातीला जेव्हा तो त्या वस्तूची मागणी करतो किंवा त्याचा उपभोग करतो तेव्हा त्याला त्या पहिल्या वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता ही जास्त मिळते. क्रमाक्रमाने जसं तो त्या वस्तूचा उपभोग घेणं सुरू ठेवतो तसं क्रमाक्रमाने पुढे त्याला त्या वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता जी असते ती घटत्या स्वरूपाची असते. म्हणजे त्यापासून प्राप्त होणारी उपयोगिता ही कमी होत जाते. उदाहरणार्थ, एखादा तहानलेला व्यक्ती आहे, त्याला तहान लागलेली आहे, जोरात तहान लागलेली आहे आणि जोरात तहान लागली असताना त्यांनी पहिला ग्लासचं पाणी पिलं तर त्या पहिल्या पिलेल्या ग्लासपासून त्याला जी उपयोगिता प्राप्त होईल ती सर्वाधिक असेल. जसं तो पुढे ग्लासचं पाणी पित राहील तसं त्याला प्राप्त होणारी उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत जाईल. याच फॉर्म्युल्याला आपल्याला घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये शिकायचं आहे. ते आपल्याला कोष्टकाद्वारे आणि आकृतीद्वारे. तर पुढे जो आपल्याला मुद्दा अभ्यासायचा आहे विद्यार्थी मैत्रिणींनो तो आहे मागणीच्या संकल्पनेची व्याख्या. आता मागणीची संकल्पना काय आहे? मुळात मागणी या प्रकरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींवर दृष्टिक्षेप करायचा आहे. कोणताही व्यक्ती त्याच्या मनामध्ये एखाद्या वस्तूची गरज उद्भवली तर स्वाभाविक आहे गरज शमवण्यासाठी, गरज पूर्ण करण्यासाठी तो त्या वस्तूची मागणी करणार. म्हणजे तो अशाच वस्तूची मागणी करणार ज्या वस्तूच्या अंगी त्याची गरज पूर्ण करण्याची शक्ती, सामर्थ्य आणि क्षमता असेल. तर मानवी जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला असंख्य गरजा, असंख्य इच्छा, आकांक्षा उद्भवतात. परंतु निर्माण झालेल्या प्रत्येक गरजा, निर्माण झालेल्या किंवा उद्भवलेल्या प्रत्येक इच्छा, आकांक्षा मनुष्य पूर्ण करू शकत नाही. कारण मागणी ह्या असंख्य असतात, अमर्याद असतात आणि मागणी पूर्ण करणारे जे साधनं असतात ते मर्यादित असतात. आणि तेव्हा अशा मर्यादित साधनांच्या आधारावर अमर्यादित मागणींपैकी कोणत्या मागण्या प्रभावी, कोणत्या मागण्या आपल्या महत्त्वाच्या, अशा मागणीचा क्रम या मागणीच्या संकल्पनेमध्ये ठरवावं लागते. म्हणजेच या प्रकरणामध्ये आपल्याला मागणी या संकल्पनेचा विस्तृत आणि सविस्तर अभ्यास करावयाचा आहे. यापुढे जेव्हा आपण स्पेशल टॉपिक म्हणजे मागणीचा नियम, मागणीची संकल्पना, मागणी नियमाचा तक्ता, मागणी नियमाचा वक्र, मागणी नियम आकृतीच्या सहाय्याने आपण पुढे जसं जाऊ तसं मी तुम्हाला हे विस्तृत विवेचन या संदर्भामध्ये सांगणार आहे. त्यापुढे जो मुद्दा दिलेला आहे मागणीचा नियम, तक्ता व मागणीच्या वक्राच्या सहाय्याने ते स्पष्टीकरण करणे. म्हणजे यामध्ये आपल्याला मागणीचा नियम काय आहे, तो मागणीचा नियम तक्त्याद्वारे, तो मागणीचा नियम मागणीच्या वक्राच्या आकृतीद्वारे आपल्याला कसं स्पष्ट करता येईल या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचं आहे. जसं आपण पाहिलं की एखादा तहानलेला व्यक्ती आहे, त्याला तहान लागलेली आहे. समजा त्यांनी 5 ग्लास पाणी आपली
तहान भागवण्यासाठी उपभोग घेतलेला आहे. तर पहिल्या ग्लासपासून त्याला उपयोगितेच्या मात्रा समजा 10 प्राप्त झाल्या, दुसऱ्या मात्रेपासून 8 झाल्या, तिसऱ्या मात्रेपासून 6 झाल्या, चौथ्या मात्रेपासून 4 झाल्या आणि पाचव्या मात्रेपासून 2 झाल्या आणि 6व्या मात्रेपासून 0 झाल्या. तर पहिल्या मात्रेपासून तर 6व्या मात्रेपर्यंत, पहिल्या मात्रेपासून प्राप्त होणारी उपयोगितेची संख्येपासून तर 6व्या मात्रेच्या ग्लासपासून प्राप्त होणारी उपयोगिता हे आपल्याला आकृती कोष्टकाद्वारे आणि तोच कोष्टक वक्राच्याद्वारे अर्थात आकृतीच्याद्वारे आपल्याला समजून सांगायचं आहे मला. मी ते पुढच्या तासिकेमध्ये जेव्हा आपण स्पेशल टॉपिकवर येऊ तेव्हा ते नक्कीच तुम्हाला मी विवेचन करणार आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मैत्रिणींनो, जो मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता व छेदक लवचिकता यांच्या व्याख्या. म्हणजे हा जो टॉपिक आहे लवचिकतेचे प्रकार, म्हणजे किंमत लवचिकता काय आहे, उत्पन्न लवचिकता काय असते, छेदक लवचिकता काय असते. म्हणजेच लवचिकता म्हणजे काय, फ्लेक्झिबिलिटी. आता फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, की प्रत्येक जगात किंवा व्यवहारामध्ये प्रत्येक वस्तू मोजण्याचा एक प्रमाप, ज्याला आपण म्हणू एक वेट, काटा, वजन, तोलाई करण्याचं एक, ज्याला आपण म्हणू तोलाईचं एक यंत्र, हे निश्चित आहे. जसं एखादी वस्तू आपल्याला जर मोजायची असेल तर ती आपण किलोग्रॅममध्ये आपण मोजतो. एखादा तरल पदार्थ, एखादा तेल असेल, तूप असेल, पाणी असेल, सॉफ्ट ड्रिंक असेल, हे जर मोजायचं असेल तर मिलीलिटरमध्ये. एखादं कापड मोजायचं असेल तर ते सेंटीमीटरमध्ये, इंचमध्ये, मीटरमध्ये. आणि एखाद्या वस्तूच्या उपभोगापासून आपल्याला समाधानाच्या किती मात्रा प्राप्त झाल्या, कशा मात्रा प्राप्त झाल्या, ह्या मोजण्यासाठी हे लवचिकता प्रकार आहे. त्यामध्ये किंमत लवचिकता असेल, उत्पन्न लवचिकता असेल, किंबहुना छेदक लवचिकता असेल. या विषयांवर सुद्धा आपल्याला पुढे तपशीलवार चर्चा करायची आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे, संख्यात्मक कौशल्यांचा वापर करून मागणीच्या लवचिकतेचे मापन करणे. संख्यात्मक कौशल्यांचा वापर करून मागणीच्या लवचिकतेचे मापन करणे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला संख्यात्मक कौशल्याचा वापर करायचा आहे. आता हे संख्यात्मक कौशल्याचा वापर म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पहिल्या ग्लासपासून 10 संख्यात्मक मापन त्याला संख्या प्राप्त झाली, दुसऱ्यापासून समजा उदाहरणार्थ 8 झाली, तिसऱ्यापासून 6 मात्रा प्राप्त झाली, चौथ्यापासून 4 मात्रा प्राप्त झाली, पाचव्यापासून 2 आणि 6व्यापासून 0. म्हणजे 6व्या ग्लासच्या पेल्यानंतर त्या ग्राहकाला 0 मात्रा प्राप्त होत आहे. याचा अर्थ त्याची पाणी पिण्याची जी गरज आहे 5व्या ग्लासपर्यंतच चालू होती, 6व्या ग्लासमध्ये त्याला त्या पाण्यापासून निरस्ता प्राप्त होत आहे, त्याला समाधान प्राप्त होत नाही आहे. म्हणजेच हे झालं संख्यात्मक कौशल्याचा आधार घेऊन लवचिकता मोजणे. त्यानंतर पुरवठा. आता हा नवीन चॅप्टर आहे. पुरवठा या संकल्पनेची व्याख्या सांगा. म्हणजे पुरवठा म्हणजे काय, जसं आपण मागणीचं पाहिलं. आता या पुरवठ्याच्या संकल्पनेमध्ये मागणीमध्ये आपण पाहिलं की प्रत्येक ग्राहक आपली गरज पूर्ण करण्याकरिता अशाच वस्तूची मागणी करतो की जी माफक दरामध्ये, योग्य किमतीमध्ये, त्या वस्तूचा रंग, रूप, आकार, चव, त्या वस्तूची गुणवत्ता ही ग्राहकाला भावली, त्या ग्राहकाला आवडली तर नक्कीच तो त्या वस्तूची मागणी करेल. आता मागणी निर्माण झाली तर स्वाभाविक आहे पुरवठा निर्माण होईल. मागणी हा करणारा घटक कोण आहे तर ग्राहक आहे. पुरवठा पूर्ण करणारा घटक कोण आहे तर वस्तूची विक्री करणारा विक्रेता, वस्तूची निर्माण करणारा निर्माता.
आता प्रत्येक ग्राहकाच्या मनामध्ये वस्तूची मागणी करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने चालत असते, ती म्हणजे त्याला आवडणारी जी वस्तू आहे ती कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी किंमत प्रदान करून अधिकाधिक समाधानाच्या मात्रा कशा प्राप्त करता येईल, हा संघर्ष ग्राहकाच्या मनात चालू असते. आणि पुरवठा करणारा जो विक्रेता किंवा वस्तूचा निर्माता आहे त्याच्या मनामध्ये एकच भाव असते, त्याच्या मनात एकच गोष्ट धारणा म्हणून असते, ती म्हणजे त्यांनी निर्मित केलेल्या, त्यांनी वस्तू विक्रीस उपलब्ध केलेल्या वस्तूच्या विक्रीपासून त्याला प्राप्त होणारी जी किंमत आहे ती अधिकाधिक नफा कशी देईल. म्हणजेच वस्तूचा निर्माण करणारा, वस्तूची विक्री करणारा, वस्तूचा पुरवठा करणारा, पुरवठादाराचा जो मन आहे किंवा त्याची जी मानसिकता आहे ती याकरता चालत असते पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये की त्याला अधिकाधिक नफ्याच्या मात्रा मिळाव्या. तर यामध्ये आपल्याला पुरवठ्याची व्याख्या, पुरवठ्याची संकल्पना, पुरवठ्याचं वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टींवर आपल्याला सर्वकष चर्चा पुढे करायची आहे. त्यानंतर आहे पुरवठ्याचा नियम, तक्ता व पुरवठा वक्राच्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण. म्हणजे पुरवठ्याचा नियम काय म्हणतो, कोणताही उत्पादक किंवा विक्रेता वस्तूची विक्री कधी करेल, जेव्हा त्यांनी निर्मित केलेल्या, त्यांनी विक्रीस उपलब्ध केलेल्या वस्तूला योग्य किंमत, योग्य भाव बाजारात मिळेल तेव्हा. म्हणजे सर्वाधिक किंमत जेव्हा उत्पादकाने, विक्रेत्याने किंवा पुरवठादाराने वस्तू विक्रीस उपलब्ध केलेल्या वस्तूला ज्या वेळेस बाजारात सर्वाधिक किंमत मिळेल तेव्हाच तो पुरवठा करेल, अन्यथा तो वस्तूचा पुरवठा करणार नाही, किंबहुना साठा तो अधिक मात्रेमध्ये करणार. साठा याकरता करणार की भविष्यात त्यांनी जी साठा म्हणून वस्तू साठवणूक केलेली आहे तो आशावादी आहे, त्याला आज जरी निराशा वाटत आहे की माझ्या वस्तूला आज किंमत नाही मिळत आहे, परंतु त्याला भविष्यामध्ये त्याला विश्वास आहे की मी साठा केलेली जी वस्तू आहे याला आज न उद्या याला योग्य किंमत मिळेल. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्यावर येणार आहोत, प्राप्ती व खर्चाच्या विविध संकल्पनांच्या व्याख्या व त्यांचे मापन. आता प्राप्ती हे प्राप्ती आणि खर्च यामध्ये असा विषय आहे की कोणताही ग्राहक त्याला गरज उद्भवली असता अशाच वस्तूंची मागणी करतो की ज्या वस्तूंपासून त्याला कमीत कमी किंमत अदा करून, कमीत कमी किंमत मोजून अधिकाधिक समाधानाच्या मात्रा प्राप्त होईल. आता वस्तूची मागणी करण्याकरिता ग्राहकांजवळ मुबलक पैसासुद्धा उपलब्ध असलं पाहिजे, म्हणजे त्याला प्राप्तीही झाली पाहिजे. तर ही जी प्राप्ती आहे ही प्राप्ती त्याला श्रम करून, त्याला कामकाज करून, त्याच्या ऐवजमध्ये, मूल्याच्या ऐवजमध्ये, वेतनाच्या ऐवजमध्ये त्याला प्राप्ती होत असते. आणि वेतनाच्या ऐवजमध्ये प्राप्त झालेल्या प्राप्तीमधून तो विविध वस्तूंवर विविध गरजा पूर्ण करण्याकरिता खर्च करत असतो. तर या मुद्द्यामध्ये प्राप्ती व खर्चाच्या विविध संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर बाजार या संकल्पनेची व्याख्या. आता बाजार म्हणजे काय की ज्या ठिकाणी किंवा ज्या स्थळावर असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते स्वेच्छेने वस्तूची विक्री व वस्तूची मागणी विशिष्ट किंमतीला स्वीकारून कार्यरत असतात, अशा ठिकाणाला, अशा स्थळाला बाजार किंवा बाजारपेठ असे म्हणतात. तर या विवेचनामध्ये आपल्याला बाजार संकल्पना पूर्णतः अभ्यासायची आहे. त्यानंतर आहे आता बाजाराचे प्रकार. बाजाराच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं कोणतं प्रकार आहे, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धा, अल्प जनाधिकार व मक्तेदारीयुक्त स्पर्धा. म्हणजे बाजाराचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहे. ते अशा प्रकारे, आता पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते
वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीस उपलब्ध करतात. मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, असंख्य विक्रेते असतात. अल्प जनाधिकारामध्ये सुद्धा असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक असतात. परंतु वस्तूची वैविध्यता असते विक्रीस उपलब्ध असलेली, आणि किंमती ह्या वेगवेगळ्या असतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धा जी प्रामुख्याने आपल्याला व्यवहारामध्ये, चलनामध्ये पाहायला मिळते. दैनंदिन जीवनामध्ये जर आपलं कुठल्या बाजारपेठेशी अनुभव येत असेल तर तो एकमेव असा आहे, अधिकाधिक ज्या बाजारपेठेशी आपल्याला सामना करावा लागते तर ते आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये साधारणतः असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात. यामध्ये विक्रेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली असते की जास्त क्वालिटीच्या, उत्कृष्ट क्वालिटीच्या वस्तू मी माझ्या दुकानामध्ये विक्रीस ठेवल्या पाहिजे, आणि माफक दर आकारून भले नफा कमी मिळेल परंतु विक्री जास्त करून, व्यवसाय मोठा करून नफा कमी मिळवायचा हा एखाद्याचा उद्देश असतो. आणि एखाद्या विक्रेत्याचा असा उद्देश असतो की कमीत कमी वस्तूची विक्री करून अधिकाधिक नफा मिळवणे. अशा पद्धतीने मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये आपल्याला एकंदरीत रोटेशन पाहायला मिळतं. त्यानंतर आहे विविध बाजार प्रकारांची वैशिष्ट्ये. आताच आपण पाहिलं बाजाराचे एकंदरीत प्रकार काय आहे. पूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारी असेल, अल्पजनाधिकार असेल व मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल. या सर्व वेगवेगळ्या बाजारपेठेच्या प्रकारामध्ये काय एकंदरीत स्थिती असते, ग्राहकाचं वर्तन काय असते, विक्रेत्याचं वर्तन काय असते, ग्राहकाची स्थिती व विक्रेत्याची स्थिती काय असते, एकंदरीत बाजारपेठ कशा पद्धतीने चालते, काय अडचणी येतात, त्याच्यावर उपाययोजना काय असते, या संदर्भामध्ये पूर्ण माहिती आपल्याला जेव्हा विस्तृत आपण स्पेसिफिक या टॉपिकवर जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा मी नक्कीच पूर्ण पैलू तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यानंतर आहे समतोल किंमत. ही उदाहरणासहित आपल्याला स्पष्ट करायची आहे. मी मागेच तुम्हाला सांगितलं समतोल किंमतच्या बाबतीत जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत, उदाहरणार्थ समजा आपल्याला एखादी पेन आहे लिखाणकाम पूर्ण करणारी, एखादी लिखाणकाम पूर्ण करणारी पेन आपल्याला खूप आवडलेली आहे. ज्या पेन चालवल्याने आपल्याला सुवाच्य अक्षर आपल्याला लिहिता येतात, जो पेन खूप दिवसापर्यंत आपल्याला लिखाणकामासाठी उपयुक्त राहू शकते, खूप आवडलेला आहे, परंतु थोडीशी किंमत आपल्याला जास्त वाटत आहे. आणि अशा संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला त्या पेनची क्वालिटी आवडलेली आहे परंतु किमतीवर आपलं घोडं अडलेलं आहे. अशा वेळी आपण 2-4 दुकानात आणखी जाऊ, पुन्हा चौकशी करू पेनच्या बाबत, परंतु जी पहिली पेन आपण पाहिलेली आहे तशा टाईपची क्वालिटी आपल्याला इतर दुकानांमध्ये जर आपल्याला आढळली नाही तर शेवटी आपण निर्णयावर येऊ की ठीक आहे, जी पहिली पेन आपण बघितली त्याची जी किंमत 100 रुपये आहे ती नक्कीच घेण्यायोग्य आहे कारण त्याची क्वालिटी आहे. तर दुकानदाराकडे आपण जाऊ आणि दुकानदाराला आपण सांगू की ही पेन 100 रुपयामध्ये आपण जे द्यायला तयार आहे, नक्कीच आम्हीसुद्धा हे घ्यायला तयार आहोत. तर आता मागणी करणारा ग्राहक या ठिकाणी 100 रुपयामध्ये तो घ्यायला तयार झालेला आहे, परंतु विक्रेत्याला आता विचारायला तो गेलेला आहे. सहज ग्राहकाच्या मनात प्रश्न आला की आपण दादा 100 रुपये या पेनची किंमत का ठेवली. तर त्यांनी सांगितलं की मला या पेनचं उत्पादन कार्यासाठी समजा 90 रुपये खर्च आला असेल तर 10 रुपये मला या पेनच्या विक्रीपासून नफ्याच्या मात्रा मला ठेवाव्याच लागतील, कारण एवढं मोठं शोरूम उघडणे, दुकान उघडणे, या दुकानामध्ये काम करणारे कामगार असतील, त्या कामगारांचं वेतन असेल, या दुकानाचं भाडं असेल, मी जे कर्ज काढून दुकान उघडलेलं आहे त्या कर्जावर द्यावयाची बँकेला व्याजाची रक्कम असेल, एकंदरीत 10% रक्कम मला याच्यावर प्रॉफिट ऑफ मार्जिन, नफ्याच्या मात्रा हे ठेवणं स्वाभाविक आहे. तर ग्राहकालासुद्धा ते पटेल. मग 100 रुपयाच्या पेनवर दोघांचंही एकमत इथे होईल. जेव्हा दोघांचंही एकमत झालं तर आपण समजू ते समतोल किंमत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नंतर आपण येऊ निर्देशांक. निर्देशांक म्हणजे काय, त्याची संकल्पना काय, त्याची व्याख्या काय, त्याची वैशिष्ट्य काय, यावर आपल्याला सविस्तर चर्चा या निर्देशांकाच्या संकल्पना, व्याख्या आणि अर्थावर करायची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे साधा निर्देशांक आणि
भारान्वित निर्देशांक हे पाहायचं आहे. आणि साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक या दोघांमधला फरक काय आहे, कसा आहे, त्याबाबतसुद्धा आपल्याला चर्चा करावयाची आहे. त्यानंतर आहे संख्यात्मक कौशल्यांचा वापर करून साधा व भारान्वित निर्देशांकाचे मापन करणे. म्हणजे हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला निर्देशांक कशा पद्धतीचे आहे, साधा आहे की भारान्वित आहे, संख्यात्मक कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला निर्देशांकांवर चर्चा करायची आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर त्या देशाची अर्थव्यवस्थेची घडी कशी निर्भर असते, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणकोणत्या घटकांचा विशेषतः सक्रिय सहभाग असतो, कोणकोणत्या घटकांचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतर्भाव केला जातो, समावेशन केला जातो, आणि कोणत्या घटकांना या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीपासून दूर ठेवला जातो, यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन व निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. म्हणजे स्थूल देशांतर्गत म्हणजे समग्र अर्थव्यवस्थेचा विचार संमिश्र अर्थव्यवस्थेमध्ये त्या देशाअंतर्गत एकूण कोणकोणत्या वस्तूंचं किती प्रमाणामध्ये किती उत्पादकांद्वारे वस्तूचं उत्पादन केले जात आहे, त्या देशाला एकूण उत्पादनाच्या ऐवजमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची प्राप्ती किती होते आहे. त्यानंतर त्याला राष्ट्रीय उत्पादन कसं येत आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पादन व निव्वळ राष्ट्रीय उत्पादन या संकल्पनासुद्धा आपल्याला या मुद्द्यांतर्गत अभ्यासायची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्पादन, उत्पन्न व खर्च पद्धती. म्हणजे हा मुद्दा राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्पादन पद्धती कशा आहेत, उत्पन्न व खर्च पद्धती कशा आहेत, कोणती पद्धत देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यामध्ये फार पोषक आहे, फार उपयोगी आहे, उपयुक्त आहे, याबाबत आपल्याला सविस्तर चर्चा या संदर्भामध्ये करायची आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या रचनेचे परीक्षण. आता सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या रचनेचे परीक्षण. सार्वजनिक म्हणजे सरकारी वित्त व्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार, रचना म्हणजे स्ट्रक्चर, पाया, आणि परीक्षण म्हणजे त्याचं एकंदरीत अध्ययन करून विश्लेषण करणे. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार काय असतात, सरकारी वित्त व्यवहार कसे असतात. आता जेवढ्याही बँका असतात या सार्वजनिक वित्त व्यवहाराअंतर्गत येतात. रेल्वे विभाग आहे, पोस्ट विभाग आहेत, महसूल विभाग आहे, उत्पादन शुल्क विभाग आहेत, हे सामान्य प्रशासन विभाग आहेत. हे सर्व विभाग सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या अखत्यारीमध्ये येणारे असतात. या प्रकरणामध्ये, या मुद्द्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टींवर विस्तृत चर्चा करायची आहे. त्यानंतर आहे सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज. या मुद्द्यामध्ये आपल्याला सरकारला कोणकोणत्या विविध माध्यमातून, विविध मार्गाद्वारे उत्पन्न प्राप्त होत असते. जसं कर असेल, टॅक्स ज्याला आपण म्हणतो, GSTच्याद्वारे असेल, सेल टॅक्सच्याद्वारे असेल, सर्व्हिस टॅक्सच्याद्वारे असेल, जमिनीवर लावण्यात येणारा कर असेल, मालमत्ता कर असेल, शिक्षण कर असेल. जे कराचे जे विविध प्रमाप, ज्या पद्धती ठरलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या कर प्रणालीच्याद्वारे सरकारच्या कोषमध्ये, सरकारच्या तिजोरीमध्ये प्राप्त होणारं उत्पन्न हे सार्वजनिक उत्पन्नामध्ये होते. आता सरकारला विविध करांद्वारे सरकारच्या तिजोरीत जमा झालेला जो रक्कम आहे, जो उत्पन्न आहे, सरकारला
जनतेच्या कल्याणार्थ आखलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी खर्च करावा लागते. जसं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, उत्कृष्ट शिक्षणाची व्यवस्था असेल, उत्कृष्ट आरोग्याची व्यवस्था असेल, रस्ते निर्माणाची व्यवस्था असतील, नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्था असेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्था असेल. सरकारला असंख्य जी कामे जनकल्याणार्थ करावी लागतात ती सरकारी खर्चामध्ये येईल. आता सार्वजनिक कर्ज म्हणजे सरकारी कर्ज. सरकारला आपलं जनमत जनतेच्या मनामध्ये टिकवण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतात. जसे राज्यातील किंवा देशातील निराधार व्यक्ती असेल तर त्यांना निराधाराचं विना काम करता प्रत्येक महिन्याला रोख रक्कम त्यांना सानुग्रह निधी म्हणून उपलब्ध करून देणे. गरीब वर्ग जो आहे BPLमध्ये येणारा त्याला 2 रुपये किलोप्रमाणे धान्य उपलब्ध करून देणे. गरीब विद्यार्थिनी असतील, अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, इतर मागासवर्गीय असेल, जे शिष्यवृत्ती प्राप्त करण्यास पात्र आहेत अशा लोकांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी लागणारा जे खर्च आहे व खूप असे असंख्य खर्च असतात की जे ज्येष्ठ नागरिकांना जसं 50%मध्येच प्रवास असते, काही लोकांना मोफत प्रवास आहे. अशा असंख्य जनकल्याणार्थ कामाच्या पूर्ततेसाठी सरकारला खर्च करावा लागते. समजा सरकारची उत्पन्नाची प्राप्ती कमी आहे आणि सरकारला करावा लागणारा खर्च अधिक आहे तर सरकार अशावेळी कर्ज काढते. मग ते कर्ज कसं? सरकारजवळ असलेलं सोनं असेल तर ते तारण किंवा गहाण ठेवून, सरकारची मालमत्ता असेल तर त्याची विक्री करून सरकार टिकवण्यासाठी, जनतेच्या मनामध्ये सरकारचं आदराचं स्थान टिकवण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी सरकार कर्ज काढते. कशासाठी? तर जनकल्याणाच्या योजनेच्या पूर्ततेसाठी, त्याच्या क्रियान्वयनासाठी. त्यानंतर सार्वजनिक खर्चाच्या कर आणि करेत्तर स्रोतांचे विश्लेषण म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, सार्वजनिक खर्च, कर आणि करेत्तर म्हणजे सरकारला महसूलच्या स्वरूपामध्ये, प्रशुल्कच्या स्वरूपामध्ये, जसं दारू विक्री असेल, तंबाखू विक्री असेल, सिगारेट विक्री असेल, चैनीच्या वस्तूच्या विक्री असतील, ज्या जीवनावश्यक वस्तू आहे, जीवनावश्यक वस्तू वगळून चैनीच्या वस्तूवर जो कर आकारला जातो त्या कराच्या स्वरूपामध्ये सरकारच्या कोषमध्ये एक मोठी रक्कम जमा होते. हे झाले कर स्वरूपात. करेत्तर, कराच्या व्यतिरिक्त सरकारला रक्कम प्राप्त होते. जसं रेल्वे आहे, रेल्वे ही सरकारी खातं आहे. रेल्वेच्या व्यवसायापासून प्राप्त होणारा जो प्रॉफिट आहे, जो नफा आहे, तो करेत्तर स्वरूपामध्ये उत्पन्नामध्ये जमा होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला विविध पैलूंवर सार्वजनिक खर्च, कर आणि करेत्तर स्रोतांच्या विश्लेषणावर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानंतर आहे भारतातील वाढत्या सार्वजनिक खर्चाचे परीक्षण. हा मुद्दा आहे आपला. आता भारतातील वाढत्या सार्वजनिक खर्चाचे परीक्षण, सार्वजनिक म्हणजे सरकारी. देशात आज दिवसेंदिवस लोकसंख्या देशाची वाढते आहे. आज जवळपास 130 कोटीपेक्षा लोकसंख्या आपल्या देशाची आजच्या घडीला झालेली आहे. जवळपास 15 कोटीच्या घरापर्यंत राज्याची लोकसंख्या आपली गेलेली आहे. तर अशा स्थितीमध्ये एकीकडे वाढती लोकसंख्येचा संघर्ष, दुसरीकडे सरकारच्या उत्पन्नावर येणाऱ्या मर्यादा, तिसरीकडे सरकारला करावा लागणारा जनकल्याणार्थ योजनेची पूर्ततेकरता करावी लागणारी कसरत, या सर्व गोष्टी लक्षात घेता सरकार परीक्षण करते, स्वतःचं निरीक्षण करते की आम्ही जनकल्याणार्थ कोणकोणत्या योजना जनतेच्या हितार्थ सुरू ठेवल्या पाहिजे आणि कोणत्या योजना आपण बंद केल्या पाहिजे. या सर्व गोष्टीचं निरीक्षण आणि परीक्षण या मुद्द्यामध्ये सरकारला करणं अभिप्रेत आहे, आवश्यक आहे. पुढे आहे राजवित्तीय धोरण व अंदाजपत्रक यांच्या व्याख्या. हा मुद्दा.
राजवित्तीय धोरण म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की सरकार निर्णय घेते कोणत्या वस्तूंवर कर आकारला पाहिजे, कोणत्या वस्तू करमुक्त असल्या पाहिजे, कोणत्या वस्तूंवर अधिक कर आकारला पाहिजे, कोणत्या वस्तूंवर मध्यम कर आकारला पाहिजे, कोणत्या वस्तूंवर निम्न अथवा कमी कर आकारला पाहिजे, याचा एक आराखडा तयार करते. त्याला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. या टॉपिकमध्ये आपल्याला या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करायची आहे. त्यानंतर वित्तीय बाजार या संकल्पनेचा अर्थ व वर्गीकरण आपल्याला यामध्ये अभ्यासायचं. आता वित्तीय बाजार म्हणजे काय, तर फायनान्शियल मार्केट. फायनान्शियल मार्केट म्हणजे आर्थिक बाजार. आपल्या देशामध्ये संमिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळे वित्तीय बाजाराला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या देशात शेअर बाजार आहे, वित्तीय बाजार आहे, सोन्याचं बाजार आहे, नाणे बाजार आहे, असे असंख्य वित्तीय बाजार आपल्या देशामध्ये आहे. या सर्व बाजारांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यांतर्गत करावयाचं आहे. त्यानंतर आहे भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजारांच्या रचनेचे स्पष्टीकरण. आता भारतातील नाणे बाजारामध्ये आपल्याला लक्षात येईल की भारतात नोटा छपाई करण्याचं, नाणे बाजारावर नियंत्रण ठेवण्याचं एकाधिकार एकमेव जर कोणाला घटनात्मकरित्या कॉन्स्टिट्यूशननी आपल्या संविधानाने ज्याला अधिकार बहाल केलेला आहे ती एकमेव वित्तीय संस्था म्हणजे केंद्रीय अधिकोषण अर्थात इंडियन रिझर्व्ह बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक. नाणे बाजाराला दिशा ठरवण्याचं, नाणे बाजाराचं ज्याला आपण म्हणू नियोजन करण्याचं एकमेव घटनात्मक अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेला आहे. नाणे बाजाराची भांडवल बाजारामध्ये भूमिका काय असते, भांडवल बाजाराची नाणे बाजाराला गतिमान करण्यासाठी काय भूमिका असते, या सर्व मुद्द्यांवर आपल्याला विस्तृत चर्चा करायची आहे. त्यानंतर आहे व्यापारी बँक आणि मध्यवर्ती बँक. ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे. व्यापारी बँक ही आपल्या देशामध्ये नागरिकांची बँक म्हणून काम करते आणि मध्यवर्ती बँक ही बँकांची बँक म्हणून काम करते. आपण दैनिक जीवनामध्ये पैसे जमा करणे, पैसे काढणे, चेक वटविणे, धनादेश देणे, हे जे व्यावहारिक कार्य आपण जे करतो ते व्यापारी बँकेच्या सोबत करतो. आणि व्यापारी बँका ठेवीदारांना किंवा ग्राहकांना सेवा देताना, कर्ज वितरित करताना रकमेची उपलब्धता ही मध्यवर्ती बँकेच्या द्वारे करते. म्हणजे व्यापारी बँकांना नियम आखून देणे, व्यापारी बँकेकडून नियमांची अंमलबजावणी करून घेणे हे कर्तव्य मध्यवर्ती बँकेचं आहे. म्हणून मध्यवर्ती बँक ही बँकांची बँक आहे. आणि सामान्य ठेवीदारांना, सामान्य ग्राहकांना खाते उघडून देणे, खाते उघडल्यानंतर त्यांना पैसे काढण्याची, पैसे जमा करण्याची, चेक जमा करण्याची, चेक स्वीकारण्याची सेवा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य व्यापारी बँकांना पूर्ण करावे लागतात. म्हणून व्यापारी बँकांना नागरिकांची बँक म्हणतात आणि मध्यवर्ती बँकेला बँकांची बँक म्हणतात. या मुद्द्यामध्ये आपल्याला पुढे विस्तृत चर्चा या अंतर्गत करायची आहे. त्यानंतर आपल्याला जी चर्चा करायची आहे भारतातील व्यापारी बँक आणि मध्यवर्ती बँकेची कार्य मी तुम्हाला आताच सांगितलं. व्यापारी बँकांना सामान्य ठेवीदारांना सेवा उपलब्ध करून देण्याचे अधिकार आहे. एखाद्या ग्राहकाला कर्ज देताना किती रक्कम मंजूर केली पाहिजे,
किती शेकडा व्याजदराने त्याला आपण कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे, एखाद्या ठेवीदारांनी जमा केलेल्या रकमेवर त्या ग्राहकाला किती आपण व्याज दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं प्रत्यक्ष व्यावहारिक कार्य व्यापारी बँकेला करावं लागते. व्यापारी बँकांना नियम आकारून, नियम आखून देऊन त्या नियमांचे काटेकोर पालन करून घेण्याची जबाबदारी ही मध्यवर्ती बँकेची असते. फार विस्तृत कार्य, फार मोठी कार्य, फार महत्त्वाची कार्य या दोन्ही बँकांना अर्थव्यवस्थेचं चक्र गतिमान करण्यासाठी करावे लागतात. आपण पुढच्या तासिकेमध्ये जेव्हा आपण स्पेसिफिक टॉपिकवर येऊ तेव्हा आपण याच्यावर विस्तृत चर्चा करणार. त्यानंतर आहे भारतातील नाणेबाजार आणि भांडवल बाजाराची भूमिका, त्यामध्ये येणाऱ्या समस्या व त्याचे परीक्षण. आता या ठिकाणी हा मुद्दा आपण बघतो आहोत. भारतात नाणे बाजार, जसं भांडवल बाजार आणि नाणे बाजार, नाणे बाजारामध्ये आपण पाहिलं स्टॉक एक्सचेंज आहे, आपलं स्टॉक मार्केट आहे, शेअर बाजार आहे, सोन्याचं बाजार मार्केट आहे, प्रॉपर्टी मालमत्तेचं मार्केट आहे. असे असंख्य बाजारपेठ आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी चालत आहेत. आता नाणे बाजारामध्ये नियंत्रण ठेवण्याचं एकमेव घटनात्मक अधिकार हे भारतीय रिझर्व्ह बँकेला दिलेला आहे. तेजीच्या वेळेस नोटा छपाई कमी करून, वस्तूच्या किमती वाढवून, पैशाच्या किमती कमी करून मध्यवर्ती बँक नोटा छपाईवर नियंत्रण करते. मंदीच्या स्थितीमध्ये वस्तूला जेव्हा भाव कमी होते तेव्हा नोट छपाईवर विशेष लक्ष देऊन मंदीची स्थिती सावरण्याचं काम, नियंत्रणात आणण्याचं काम भारतातील नाणे बाजार भांडवल बाजारामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी काम करते. या विषयावर सुद्धा आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये जेव्हा मी स्पेशल टॉपिकवर येईल तेव्हा मी आपल्याला याबाबत सांगणार आहे. त्यानंतर आहे भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका. आज भारताचं एक वेगळं आदराचं स्थान जागतिक व्यापारपेठमध्ये निर्माण झालेलं आहे. कोणत्या देशासोबत भारताला आयात आणि निर्यातीचे देण्याने घेण्याचे, वस्तू विनिमयाचे फायद्याचे राहील आणि कोणत्या देशासोबत तोट्याचे राहील, या गोष्टीचं निर्णय भारत सरकारला घ्यावे लागतात. कोणत्या देशासोबत आपण परराष्ट्रीय व्यापार धोरण आपण मैत्रीचे ठेवले पाहिजे, कोणत्या देशांसोबत आपण परराष्ट्रीय व्यापार धोरण टाळले पाहिजे, याचं विस्तृत विश्लेषण आपण पुढे जेव्हा स्पेशल या टॉपिकवर चर्चा करू तेव्हा नक्कीच मी तुम्हाला याबाबत सांगणार आहे. त्यानंतर आहे भारताच्या विदेशी व्यापाराची संरचना व दिशा स्पष्ट करणे. म्हणजे भारताला परराष्ट्र व्यापार धोरण कोणत्या देशासोबत करणे सोयीचे राहील, त्याची दिशा ठरविणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करणे, हे करण्याचं कामसुद्धा भारत सरकारला करावं लागते. त्याचंसुद्धा विश्लेषण आपण जेव्हा स्पेशल या टॉपिकवर येऊ तेव्हा नक्कीच आपण बघणार आहोत. शेवटचा मुद्दा आता आपण या आपल्या प्रस्तावनेमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मैत्रिणींनो, तो आहे व्यवहार तोल आणि व्यापार तोल या संकल्पना. व्यवहार करणे आणि व्यापार करणे या दोन्ही वेगवेगळ्या बाजू झाल्या, दोन्ही वेगवेगळे पैलू झाले. व्यवहारामध्ये आपण बघतो की व्यावहारिकदृष्ट्या कोणत्या देशासोबत आपण व्यापार केलं तर देशाची अर्थव्यवस्था आपली वृद्धिगत होईल, गतिमान होईल, अशाच देशांसोबत आपण व्यापार करू शकतो ज्या देशासोबत व्यवहारामध्ये आपल्याला लाभ होईल, आपली अर्थव्यवस्था गतिमान होईल. म्हणून जेव्हा पुढच्या तासिकेमध्ये जेव्हा स्पेसिफिक आपण टॉपिक शिकू व्यवहार तोल आणि व्यापार तोल,
तेव्हा नक्कीच या संकल्पना काय असतात, त्यामध्ये कोणते मुद्दे समाविष्ट असतात, व्यवहार तोलाचा लाभ, व्यापार तोलाचा लाभ, त्याची हानी, त्याची अडचण, त्यामध्ये येणाऱ्या समस्या, या सर्व बाबत आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. आजचा हा माझा दुसरा व्हिडिओ होता. नक्कीच आपल्याला आवडेल. काही अडचणी गेल्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्या व्हिडिओचं निरसन आपण करूया. धन्यवाद. नमस्कार.